म्हणून येण्याची शक्यतेला आपण पॉसिबिलिटी म्हणतो. वूड हे पास्ट पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी वापरलेलं आहे आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापद पहिल्याच रूपात आलेलं आहे. मी जातो नंबर 9. नंबर 9 ते आहे तुमचं टू बी गोईंग टू. टू बी गोईंग टू हे भरताना हे काढावं लागतं. टू बी गोईंग टू याचा अर्थ होणार किंवा असणार, बरोबर. हे कशाच्या ऐवजी वापरतात? शाल किंवा होईच्या ऐवजी वापरतात. आता कसं वापरतात? पहिलं एक्झाम्पल द्यायचं. आय शॅल व्हिजिट पुणे. आय शॅल व्हिजिट पुणे हे दिलेलं आहे. मग शाळेच्या ऐवजी मला काय वापरायचं? बी गोईंग. मी इथे घेतो मी आय. आता नीट लक्ष ठेवा, हा जरी भविष्यकाळ असला तरी बीची वर्तमानकाळी रूपे कर्त्यानुसार वापरावे लागतील. मग बीचं आय प्रथम पुरुषी एकवचनी म्हणून बीचं प्रथम पुरुषी एकवचनी रूप तुम्हाला ॲप वापरावं लागेल. इथं जर सी राहिलं असतं तर इज वापरावं लागलं असतं. यू राहिलं असतं तरी आर वापरावं लागलं असतं. ते आलं तरी आर वापरावं लागलं असतं. वही आलं तरी आर वापरावं लागलं असतं, बरोबर. मग बीचं मी काय केलं? ॲप. आणि इथे हे गोईंग, बरोबर. मग हे कशाच्या ऐवजी घेतलं? मी शालच्या ऐवजी. राहिलेलं वाक्य तुमचं व्हिजिट आणि इथं पुणे. दोन्ही वाक्यांचा अर्थ सारखा आहे. व्हिजिट म्हणजे भेट देणे आणि याचा अर्थ होणार. होणार मधलं हो काढा, नार याच्यात टाका. शाल व्हिजिट म्हणजे भेट देणं आणि इथं याचा अर्थ होणार. हो काढा, नार याच्यात टाका. अर्थ झाला भेट देणं. अर्थ काय झाला? मी पुण्याला भेट देणार. इथंही पास मी पुण्याला भेट देणं. दोन्ही वाक्यांचा अर्थ सारखा. शालच्या ऐवजी मी इथं बी गोईंग टू वापरतो. आता याचं दुसरं एक्झाम्पल. सीता विल विन द रेस. बी सीता विल विन द रेस असं वाक्य दिले. याच्यात हे फ्युचर पॉसिबिलिटी दाखवतो. हे फ्युचर पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी वापरतात. मग इथे लिहिलं मी सीता. याचं सर्वनाम सी. मग सी नुसार बीच मी वर्तमानकाळी रूप काय वापरेल? इज. काय उरलं? गोईंग. हे मी घेतलं वहीच्या ऐवजी. मग उरलेलं वाक्य विन द रेस. याला अर्थ कसा लावायचा? तुम्हाला विन म्हणजे जिंकणे आणि विल विन म्हणजे जिंकणार. विन म्हणजे जिंकणे आणि इज गोइंग टू विन म्हणजे जिंकणार. सीता रेस जिंकणार आणि ते सीता रेस जिंकणार. फ्युचर पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी शाल आणि वहीच्या ऐवजी आपण बी गोइंग टू वापरू शकतो. पुढचं वाक्य बर्ड्स विल चर्च इन द मॉर्निंग. याच्यातच बर्ड्स विल चर्च इन द मॉर्निंग असं दिलेलं आहे. इथं होईल हे फ्युचर पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी दिले. मी लिहिले बर्ड्स. एकापेक्षा जास्त सर्वनाम दे म्हणून बीच मी वर्तमानकाळी रूप आर वापरेल. राहिलं तुमचं गोईंग. हे मी घेतलं वहीच्या ऐवजी. ईत आला चार. चार म्हणजे किलबिल करणे किंवा चिवचिव करणे. इन द मॉर्निंग. दोन्ही वाक्यांचा अर्थ सारखा आहे. ऐकेन पहा. चार म्हणजे चिवचिव करणे याचा अर्थ होणार. राईट. हो निघाला, नार याच्यात गेला. किलबिल करणार किंवा चिवचिव करणार आणि याचा अर्थ होणार. याचा हो काढा, नार याच्यात गेला. याचा अर्थ तो झाला चिवचिव करणार. पक्षी सकाळी चिवचिव करणार. पक्षी सकाळी चिवचिव करणार. हे होतं तुमचं बी गोइंग टू. हे फ्युचर पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी वापरतात. शाल आणि वहीच्या ऐवजी वापरतात. वापरताना टू बीचे वर्तमानकाळी रूपे कर्त्यानंतर वापरायचे. आता आला तुमचा नंबर 10. ते आला तुमचा हॅव.
नीट लक्षात ठेवा, नुसता हॅव असेल तर हे प्रायमरी हेल्पिंग वर्ब, याचा अर्थ आहे किंवा आहे. आणि याच्या पुढे जर टू आला तर हे मॉडेल बनून जातो आणि याचा अर्थ बदलून जातो. याचा अर्थ होतो आवश्यक आहे. हे अनेक वचनी कर्त्यानंतर वापरलं जातं. याचा एक्झाम्पल, आय हॅव टू बाय अ न्यू पेन. आय हॅव टू बाय अ न्यू पेन. हे प्रेझेंट नेसेसिटी म्हणजे आताची आवश्यकता दाखवण्यासाठी वापरतात. आता कसा राहत, मला नव्या पेनची नाही, मी बाय अ न्यू पेन. मी नवीन पेन विकत घेणे आवश्यक आहे. दुसरं वाक्य लिहितो वाटल्यास, दे हॅव टू लर्न इन लाईफ, असं वाक्य दिलेलं आहे. मग हे पाहावं, त्यांनी जीवनामध्ये शिकणे आवश्यक आहे. हे प्रेझेंट नेसेसिटी आताची आवश्यकता दाखवण्यासाठी वापरले. आता दुसरं ते आहे तुमचं एलिव्हन. आवश्यकता इथं एलिव्हन हे आहे तुमचा हॅज टू. हे पण आवश्यकता दाखवण्यासाठी, आताची आवश्यकता दाखवण्यासाठी वापरतात. याचा एकच अर्थ असतो, आवश्यक आहे. आवश्यक आहे. आलं लक्षात? तर हे एकवचनी कर्त्यानंतर वापरत जात असतं. मग आता पहा बरं, मदर हॅज टू कुक डेली. याच्यात खोच आहे. नुसतं हॅज असेल तर हे प्रायमरी हेल्पिंग वर्ब, याचा अर्थ फक्त आहे. तर याच्या पुढे जर तुम्ही टू ठेवून दिलं तर हे मॉडेल होऊन गेलं, विशिष्ट हेतू दाखवणारं सहाय्यकारी क्रियापद. आणि याचा अर्थ काय होऊन जातो, आवश्यक आहे. हे आताची गरज दाखवण्यासाठी वापरलेलं आहे. पुढचं नंबर 12, 12. नंबर 12, 12 ते आहे तुमचा हॅड टू. याच्यातही खोच आहे. याचा अर्थ काय, आवश्यक होते. आवश्यक होते. इथं जर नुसतं हॅड असेल तर हॅड म्हणजे होता, होती, होती. हे प्रायमरी हेल्पिंग वर्ब आहे. तर याच्या पुढे जर टू ठेवून दिला तुम्ही, हे मॉडेल होऊन गेलं आणि याचा अर्थ होऊन जातो आवश्यक होते. आता एक एक्झाम्पल, शिवाजी had to fight. असं वाटलं, शिवाजीला लढणे आवश्यक होते. हे पास्ट आवश्यकता दाखवण्यासाठी वापरलेलं आहे. आता मी जातो पुढे. हे होतं तुमचं नंबर 12. मी आता 13ला जाईल. पुढच्यानंतर आता 12 होता मी जातो नंबर 13. नंबर 13 आहे मस्त. हे होकारात्मक सक्तीसाठी वापरतात. मस्त याचा अर्थ पाहिजेच. होकारात्मक सक्तीसाठी. फॉर एक्झाम्पल, वी मस्त ब्रीथ. मग आता काय झालं, आपण श्वासोश्वास करायलाच पाहिजे. ही सक्ती नाही केली तर आपण मरून जाऊ. इथं होकारात्मक सक्तीसाठी मस्त वापरत. त्याच्यानंतर हे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आलेलं. आता नंबर 14. नंबर
नीड नॉट, याचा अर्थ नकोच. हे नकारात्मक शक्ती दाखवण्यासाठी वापरलं जातं. आता नीट पहा, इथं वाक्य मी लिहिलं आय नीड अ पेन. अर्थ काय झाला, मला पेनची गरज आहे. इथं एक मुख्य क्रियापद आहे, बरोबर. आणि आय नीड नॉट वेस्ट टाइम, मी वेळ वाया घालवायला नकोच. आता नीड नंतर काय आलं, नॉट, म्हणून हे मॉडल होऊन गेलं. हे नकारात्मक शक्तीसाठी वापरलेलं आहे. याचा अर्थ एकदम बदलून जातो, नकोच. पण इथं गरज असणे हे मुख्य क्रियापद आहे, बरोबर. आणि इथं ते मॉडल होऊन जातं कारण त्याच्यानंतर नॉट आहे. ते नकारात्मक शक्ती दाखवण्यासाठी वापरतात. आता मी जातो नंबर 15. नंबर 15 ते आहे तुमचं शूळ. हे जे शूळ आहे हे कर्तव्य दाखवण्यासाठी, सल्ला उपदेश देण्यासाठी वापरतात. याचा अर्थ पाहिजे. मस्त त्याचा अर्थ पाहिजेच ते होकारात्मक शक्तीसाठी वापरतात. आणि नीडचा अर्थ पाहिजे, हे सल्ला उपदेश आणि कर्तव्यासाठी वापरतात, बरोबर. मग आता इथं आलं याचे एक्झाम्पल, यू शुड रिस्पेक्ट द एल्डर्स. यू शुड रिस्पेक्ट द एल्डर्स. एल्डर्स म्हणजे वडीलधारी माणसं. हा अर्थ काय झाला, तुम्ही वडीलधारी माणसांचा आदर करायला पाहिजे. इथं उपदेश आहे, ॲडवाइस. दुसरं वाक्य, यू आर इल. यू आर इल. यू शुड गो टू डॉक्टर. यू शुड गो टू डॉक्टर, असं वाक्य. तू आजारी, तू डॉक्टरकडे जायला पाहिजे. इथे या तर त्याचा पाहिजे, मॉडल नंतर पहिलं रूप, मॉडल नंतर पहिलं रूप. आणि सल्ला आहे, हा उपदेश आहे, हा ॲडवाइस आहे, हा पण ॲडवाइस आहे. आता सी, अ स्टुडंट शुड स्टडी. अ स्टुडंट शुड स्टडी. विद्यार्थ्याने अभ्यास करायला पाहिजे, हे त्याचं कर्तव्य आहे. ते दाखवण्यासाठी शुड वापरले. इथं उपदेश दाखवण्यासाठी, इथं सल्ला देण्यासाठी आणि इथं कर्तव्य दाखवण्यासाठी शुडचा वापर केला. शुडचा अर्थ पाहिजे. आता मी जातो नंबर 16. नंबर 16 ते आहे तुमचा यूज. याचा अर्थ नियमितपणे. बरोबर. आताचा नियमितपणे दाखवण्यासाठी याचा उपयोग करतात. आता मी वापरतो पहा, आय मी यूज टू गेट अप अर्ली, असं वाक्य दिलं. मी नियमितपणे लवकर उठतो. हा क्रियेचा नियमितपणा आताचा दाखवण्यासाठी वापरलेला आहे. आता करता जर तुमचा तृतीय पुरुष एकवचनी असेल, ते वेगळ्या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. सी युजेस टू गेट अप अर्ली. इथे युजेस टू आहे कारण सी मध्ये याच्यात डज गेलं आणि ते जे यूज होतं त्याच्यात डू गेलेलं होतं. मग अर्थ, ती लवकर नियमितपणे उठते. जर पास्ट टेन्स असेल तुमचा तर मिस्टर शाह used to get up early. हे भूतकाळातील नियमितपणा दाखवण्यासाठी वापरलेले. मग कसं म्हणणार तुम्ही, श्री शाह नियमितपणे श्री शाह नियमितपणे लवकर उठायचे, असा अर्थ वापरतो. तर
यूज टू, युजेस टू आणि यूड टू हे क्रियेचा नियमितपणा दाखवण्यासाठी वापरतात. यूज टू मध्ये यूज मध्ये डू असतं, युजेस टू मध्ये युजेस मध्ये डज असतं आणि यूज टू ते यूज्ड मध्ये डीड असतं. तर हे तिन्ही क्रियेचा नियमितपणा दाखवण्यासाठी वापरतात. आता आहे तुमचं म्हणजे याच्यात तीन येऊन गेले. त्याच्या पुढचं तुमचं ऑट टू, याचा अर्थ पाहिजे. आता लक्षात घ्या, शूडचा अर्थ पाहिजे, मस्टचा अर्थ पाहिजेच आणि ऑटो म्हणजे पाहिजे. हे जे ऑटो असतं हे आग्रह दाखवण्यासाठी वापरतात. शूड सल्ला उपदेशन कर्तव्य दाखवण्यासाठी वापरतात आणि मस्ट हे जर आपला होकारात्मक शक्ती दाखवण्यासाठी वापरतात. आता याचं एक्झाम्पल, यू ought to, you ought to my sister's marriage असं दिलेलं आहे. आता काय झालं, तू माझ्या बहिणीच्या लग्नाला हजर राहायला पाहिजे. हे आग्रह दाखवण्यासाठी वापरले, हे मॉडेल आहे. आणि याच्यानंतर यू ऑट टू अटेंड क्रियापद आहे. यू टू ऑट टू पाहिजे, अटेंड हजर राहायला, माझ्या सिस्टर बहिणीच्या मॅरेज करणार. याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं पहिलंच रूप आहे. ऑट टू हे आग्रह दाखवण्यासाठी वापरतात. काही वेळा आपल्याला आग्रह दाखवायचा असेल तर आपण असं म्हणू शकतो, डू कम. नुसतं मी जर म्हटलं कम ए, याच्यात आग्रह नाही. पण जर मी असं म्हटलं डू कम म्हणजे एच, याचा लक्षात. तर हे होते तुमचे सगळे मॉडेल्स. मग कोणते कोणते होते मी एकीकडनं लिहितो. तुमचं कॅन होतो, कूड होतो, कॅनॉट होतो, कॅनॉट, नंतर कुड नॉट, नंतर डी ए पडतो, बी आणि पडतो, नंतर मी, नंतर माइट, नंतर हॅव टू, हॅज टू, नंतर हॅड टू, नंतर बी गोइंग टू, त्याच्यानंतर नंतर ओढ होतं, सूड होतं, त्या पदाला नंतर मस्ट होतं, नीड नॉट होतं, नंतर यूज्ड होतं, युजेस टू होतं, यूज्ड टू होतं. मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 एवढे तुमचे मॉडेल्स. मग मी पुन्हा बोलतो, वर्ब म्हणजे क्रियापद, म्हणजे जे क्रिया सांगतं. त्याचे दोन प्रकार, प्रिन्सिपल वर्ब अँड हेल्पिंग वर्ब. प्रिन्सिपल वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद ते जे मुख्य क्रिया सांगतं, आणि हेल्पिंग वर्ब म्हणजे जे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करत असतं. जे हेल्पिंग वर्ब असतं त्याचे दोन प्रकार असतात. पहिलं प्रायमरी हेल्पिंग वर्ब आणि दुसरं तुमचं मॉडल्स. जे प्रायमरी हेल्पिंग वर्ब असतात ते फक्त मुख्य काळ दाखवतात. मॉडल मुख्य काळही दाखवतात आणि क्रियेचा हेतूही दाखवतात. दुसरी गोष्ट अशी
की प्रायमरी हेल्पिंग वर्बमध्ये त्याच्यानंतर मुख्य क्रियापद कोणत्याही रूपात येऊ शकतं, परंतु जे मॉडेल असतं त्याच्यानंतर मुख्य क्रियापद पहिल्याच रूपात येतं. प्रिन्सिपल वर्डसंबंधी मी असं म्हटलं त्याचं पहिलं रूप, दुसरं रूप आणि तिसरं रूप एकूण त्याची 3 रूपे असतात. काही जे मुख्य क्रियापदे असतात त्याची 3 रूपे सारखी असतात, काहींचं पहिलं आणि तिसरं सारखं असतं, तर काहींचं 3 रूपे वेगवेगळे असतात. दुसरी गोष्ट असतात, हे जे मॉडेल्स असतात हे एकूण 19 आहे. हे विशिष्ट हेतू दाखवण्यासाठी वापरले जात असतात. तर याचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तरच तुम्ही नीट लिहू शकता. केव्हाही लक्षात ठेवा, इंग्रजी व्याकरण ज्याचं कच्चं राहिलं तो एकही वाक्य लिहू शकत नाही, बोलू शकत नाही. म्हणून तुम्हाला संपूर्ण व्याकरण डिटेलमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर तुम्ही सक्सेसफुल विद्यार्थी बनू शकत नाही, किंवा सक्सेसफुल लॉयर बनू शकत नाही, किंवा सक्सेसफुल बिझनेसमॅन बनू शकत नाही, किंवा या सरकारी परीक्षांमध्ये तुम्ही पास होऊ शकत नाही. उज्ज्वल फिनिश.